नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत चक्क विनयभंग आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे आता राज्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उभा टेकलाय. आता नामांकित कंपन्यांमध्ये असे प्रकार उघड झाल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणी एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे 6 संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये काही महिलांची नावे देखील पुढे आली आहेत. या संपूर्ण प्रकाराबद्दल 8 महिला व एका युवकाने नाशिक शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या युवकाचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून आता SITची स्थापना करण्यात आली आहे. तर नेमकं काय आहे नाशिकमधील हा संतापजनक प्रकार? आता यामध्ये कोण कोणाची नावे समोर आली आहेत? या संदर्भात पोलिसांकडून दाखल केले गेलेले ते 9 गुन्हे नेमके कोणते? तर चला या प्रकरणाचा अगदी खोलवर जाऊन सर्व माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नाशिक शहरातील अंबड MIDC मध्ये असलेली एक विख्यात बहुराष्ट्रीय कंपनी, या कंपनीमध्ये असा एक प्रकार घडलाय ज्याने नाशिक शहरासह संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. आता यामुळे अशा प्रकारच्या विख्यात कंपन्यांमध्ये कामाच्या नावाखाली चालणारे अवैध प्रकार जनतेसमोर उघड झाले आहेत. तर चला या प्रकरणाबाबत अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. आजपासून जवळपास 4 वर्षांपूर्वी जुलै 2022 मध्ये नाशिकमधील या जगप्रसिद्ध कंपनीत एक तरुणी IT विभागात कामासाठी रुजू झाली. अशा प्रकारे एका विख्यात कंपनीत काम मिळाल्यामुळे आता आपले भविष्य उज्ज्वल असणार. ग्लोबल लेवलला सतत चर्चेत असणाऱ्या कंपनीत काम मिळाल्यामुळे आता आपलं मोठं स्वप्न नक्कीच साकार होणार, अशी या तरुणीची अपेक्षा होती. पण कंपनीत जॉब मिळाल्यानंतर तरुणीच्या मानसिकतेत आणि वागण्यामध्ये हळूहळू बदल जाणू लागला. नेहमी मॉडर्न फॅशनला फॉलो करणारी तरुणी आता फक्त पंजाबी ड्रेस घालू लागली. त्याचप्रमाणे पुन्हाही समोर आपला चेहरा झाकू लागली. त्यामुळे या तरुणीची कुटुंबीय थोडे संभ्रमात पडले. पण आता मुलगी जबाबदार होते म्हणून तिच्यात असे बदल घडत आहे असं सुरुवातीला त्यांना वाटू लागले. तिच्या पारंपरिक मराठी भाषेत आता उर्दू शब्द देखील येऊ लागले. पण त्यांना सर्वाधिक धक्का तेव्हा पोहोचला जेव्हा ही तरुणी चक्क मुस्लिम समुदायाच्या रमजान महिन्यातील रोजे पाळू लागली. या मुलीने संपूर्ण रमजान महिना रोजे अगदी काटेकोरपणे पाळले. हिंदू कुटुंबातून असणाऱ्या या मुलीने अचानक रोजे पाळायला सुरुवात केल्याने त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या मुलीला विश्वासात घेतले आणि याबद्दल विचारणा सुरू केली. त्यानंतर कुटुंबियाचे जे काही लक्षात आलं ते फारच धक्कादायक होतं. या तरुणीच्या दाव्यानंतर या जगप्रसिद्ध IT कंपनीतील एका महिलेवर केले गेलेले अत्याचार, त्याचप्रमाणे 8 महिलांचे विनयभंग या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. कुटुंबियाने या तरुणीला याबद्दल विचारल्यानंतर सर्वात प्रथम तिचे एका मुस्लिम मुलासोबत असलेले प्रेम प्रकरण समोर आले. पण हे सर्व फक्त प्रेम प्रकरणापुरते मर्यादित नाही अशी शंका आधीच कुटुंबियांना आली होती. म्हणून त्यांनी या तरुणीला काउन्सिलिंगसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेले. यानंतर तरुणीने संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर उघड केला. नोकरीला जॉईन झाल्यानंतर या तरुणीची पहिली भेट कंपनीतील तहसीब अख्तर या मुस्लिम कर्मचाऱ्याशी झाली. या दोघांच्या भेटीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. तहसीबने या तरुणीला लग्नाचं वचन दिलं. त्यासोबतच शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले. या मुस्लिम मुलाच्या प्रभावामुळे, त्याचप्रमाणे त्याच्याकडून टाकण्यात आलेल्या दबावामुळे त्या तरुणाने इस्लाम धर्मातील प्रथा पाळायला सुरुवात केली. ती अगदी साधारण पंजाबी ड्रेस घालू लागली. आपला चेहरा नेहमी स्कार्फने झाकू लागले. आपल्या भाषेमध्ये उर्दूचे शब्द समाविष्ट करू लागली. सोबतच तिने रमजानमध्ये रोजे देखील पाळले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या काउन्सिलिंग नंतर या तरुणीने या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करत तक्रार दाखल केली. या संशयित मुस्लिम तरुण तहसीब अख्तर, त्यासोबतच त्याचे साथीदार दानिश शेख, सहिदा खान हे सर्व या कंपनीत कर्मचारी होते. त्यांनी या तरुणीला हिंदू धर्मातील देवी देवता, संस्कृती याच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी सांगायला सुरुवात केली. सोबतच या तरुणीच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या आणि या तरुणीला दानिश शेखने ऑफिसच्या लॉबीमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. अनेक वेळा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. संपूर्ण प्रकरणातील तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या संदर्भातील पुढील तपासासाठी पोलीस थेट कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत गेल्यानंतर पोलिसांनी यातील एका तरुणाची चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की या तरुणाचा पेहराव मुस्लिम पद्धतीचा आहे, पण त्याला नाव विचारले असता हा तरुण हिंदू होता. म्हणून पोलिसांनी या तरुणाला देखील विश्वासात घेत त्याची काउन्सिलिंग सुरू केली आणि यानंतर या तरुणाने पोलिसांसमोर संपूर्ण माहिती उघड केली की कशा प्रकारे कंपनीतील काही वरिष्ठ मुस्लिम समाजातील टीम लीडर्स कडून दबाव टाकला जातो. सक्तीने इस्लाम संस्कृतीचे पालन करावे लागते. मोहसिब अख्तर, दानिश शेख, फारुख शेख आणि रजाक अहमद या सर्वांनी हिंदू धर्मातील देवी देवतांबद्दल चुकीचे शब्द वापरले, महिलांवर अश्लील भाषेत टिप्पणी केली, जबरदस्तीने नमाज पठण करायला लावलं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जबरदस्तीने बीफ म्हणजेच गोमांस खायला लावलं, धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेचच या तरुणाच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल केला. या तपासात पोलिसांना असे देखील समजले की हा प्रकार फक्त एका तरुण आणि तरुणीसोबत नाही, तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या इतर महिलांसोबत देखील झालाय. पण आधीच्या प्रकाराप्रमाणे या सर्व महिला देखील सुरुवातीला काही सांगण्यास तयार नव्हत्या. म्हणून पोलिसांनी त्यांची देखील काउन्सिलिंग केले आणि मग या महिलांनी आपल्या जवळ घडलेल्या प्रकाराची संपूर्ण कहाणी पोलिसांसमोर मांडली. आता पोलिसांनी या 8 महिलांची तक्रार देखील दाखल करून घेतली आहे. या महिलांच्या सांगितल्याप्रमाणे कंपनीतील हे मुस्लिम कर्मचारी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे, विवाहिक जीवनावर अश्लील पद्धतीने टिप्पणी करायचे, अनेक वेळा छेडछाड आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील करायचे. अशा गोष्टी वारंवार करत असल्यामुळे यातील एका महिलेने कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये या संदर्भात तोंडी तक्रार केली. पण कंपनीच्या हेड ऑफिसरने या मुस्लिम कर्मचाऱ्यांना समज देण्याऐवजी त्यांच्या कर्तृत्वाला पाठबळ दिले. म्हणून आता पोलिसांनी कंपनीतील हेड ऑफिसवर देखील गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे एका संशयिताने महिला कर्मचाऱ्याच्या वंध्यत्वाबद्दल अश्लील शब्दात टिप्पणी केल्यामुळे आता तो देखील गुन्हा पोलिसांकडून नोंदवण्यात आलाय. अशा प्रकारे विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलणे, वैयक्तिक आयुष्याबद्दल लज्जास्पद भाष्य करणे, बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावणे, शरीरावर अश्लील टिप्पणी करणे, चुकीचा स्पर्श करणे आणि अश्लीलपणे शरीराकडे बघत विनयभंग करणे अशा विविध कारणांसाठी एकूण 9 गुन्ह्यांची नोंद पोलिसांमार्फत करण्यात आली आहे. आता या संदर्भात राज्यासह देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या परखड हिंदुत्ववादी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नितेश राणे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले. मंत्री नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणाला कॉर्पोरेट जिहाद असे संबोधले आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांच्या नावाखाली अशा प्रकारे अवैधरित्या धर्मांतरण रॅकेट सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना महाराष्ट्रात आता लवकरच धर्मांतर विरोधी कायदा म्हणजेच अँटी कन्व्हर्जन लॉ लागू केला जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या प्रकरणातील पीडित महिलांना न घाबरण्याचे आणि सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की पीडित महिलांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्याला विचार करायला भाग पाडले. कोणत्याही धर्माचे पालन करणे किंवा संस्कृतीचा प्रसार करणे अयोग्य नाही, पण त्याच्यासाठी अशा प्रकारे अश्लील कृत्य करणे, त्याचप्रमाणे जबरदस्ती करणे हा मात्र फार मोठा अपराध आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील आपल्या कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर कोणालाही न घाबरता तात्काळ जवळपासच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. कारण आपल्या घाबरल्याने किंवा गप्प बसल्याने हा गुन्हा अधिक प्रमाणात वाढू शकतो. या महिलांचे या सर्व प्रकरणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून या संदर्भात आता या महिलांना पुढील काउन्सिलिंग दिली जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी नाशिकमध्ये घडलेल्या या अवैध धर्मांतर आणि विनयभंग प्रकारासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.